तुळजाभवानी देवस्थानच्या 403 एकर जमीन घोटाळ्या प्रकरणी आता मंदिर महासंघ आक्रमक झाली आहे। घोटाळ्याला जबाबदार तत्कालीन अधिकारी, विश्वस्त आणि संस्था नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। तुळजापुरातल्या जमीन घोटाळ्याबाबत अहवाल आला, मात्र दोषींवर पांघरून घातलं जात असल्याचा आरोप मंदिर महासंघाने केलाय। साम टीव्हीने या घोटाळ्याचा सगळा प्रकार उघडकीस आणला होता, त्यानंतर आता मंदिर महासंघ देखील आक्रमक झालाय। मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागरण समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवस्थानाच्या तब्बल 4000 एकर जमिनीचा घोटाळा झाल्याचा आरोप जो आहे तो मंदिर महासंघाने केलेला आहे। आरोप नाही, ही सत्यस्थिती आहे की 7 एप्रिल 2010 रोजी त्रिसदस्यीय समितीने असं घोषित केलं की बेकायदेशीररित्या हस्तांतर झालं जमिनीचं आणि याला जबाबदार तत्कालीन सरकारी अधिकारी आहेत। याला जबाबदार अप्रत्यक्षरित्या आपली जबाबदारी झटकणारे विश्वस्त मंदिर आहे, तुळजापूर देवस्थान आहे। मला विचाराल तर मी म्हणेल महाराष्ट्र शासनाने स्वतःच्या नियंत्रणाखाली जमिनी देवस्थानं घेतलीत, तेच जबाबदार आहेत। कोणती विंग घोटाळा करतं, कोणती विंग अनियमितता करतं, हे याच्यात जाण्यात काही अर्थ नाही। विश्वस्तांची आणि तुळजाभवानी देवस्थानाची अनास्था आणि सरकार दरबारी विचाराल तर हे सगळं केलेलं पाप आहे, हे अधिकाऱ्यांनी केलेलं आहे, बेकायदेशीररित्या हुकूम केलेले आहेत आणि हे सावरण्यासाठी सरकार कृती करत नाहीये। बालाजी सुरवसे, साम टीव्ही।